चला मुंबईला चाललोय आम्ही आता रत्नागिरी दिवा पॅसेंजरनी। अनुभव मजबूत येणार आहे आपल्या पॅसेंजरचा, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करत राहा। बघा मस्त असं सूर्यदेवांचं दर्शन झालं आपल्याला। सकाळ सकाळचं मस्त असं गावाकडचं प्रसन्न वातावरण, व्ह्यू बघा छान आहे अप्रतिम। आणि खालून आपल्या ब्रिज खालून नदी वाहते। संगमेश्वर रोड स्टेशनला पोहोचलो आहे आणि गर्दी बघा किती आहे, खूप गर्दी आहे, मजबूत गर्दी होणार आहे। चला मी आतमध्ये चाललो आता। तुम्ही बघताय समोर सानूची मम्मी पण आले, स्कूलमधून आले। तिला मी फोन केलेला की खूप वजन आहे माझ्याकडे, सामान आहे ना, पाठी इकडे आहे होता ना डबा। तर आता आम्ही निघतोय घरी जायला। शुभ सकाळ मंडळी। तर आज मी चाललोय रिटर्न मुंबईला। पाठीमागे बघताय 5 वाजले घड्याळामध्ये। तर मंडळी शिमग्यासाठी मी गावी आलो होतो आणि 8 दिवस कधी निघून गेले हे समजलंच नाही त्या सणामध्ये। आणि आता परतीच्या प्रवासाच्या टायमिंगला थोडं घरामधून बाहेर निघताना थोडंसं मन जड होतं, कारण आहे ना आपल्याला आठवणी येत असतात आपण ज्या अनुभवलेल्या असतो त्या इथं राहिल्यानंतर। तर त्याप्रमाणे असं माझं झालं आहे आता। आईनं आहे ना प्रवासामध्ये मला मस्त अशी भाकरी दिली तांदळाची आणि त्याच्याबरोबर चटणी आणि काजू बटाट्याची भाजी दिली। तर सकाळचा टाईम आहे आणि ती पण चहा पिते आता। लवकर उठली होती, 4:15ला उठली आणि सर्व हे तयार केलं माझ्यासाठी। तर आता निघतोय मी, घराबाहेर पडतोय। आई बाबा पण आता निघालेत मला सोडायला। आपली रिक्षा पण आले आता, भाऊकी वैभव आपल्याबरोबर, देवेंद्रची फॅमिली आहे हे बघा। तर आता बसतो पटापट, निघालोय आता आम्ही, रिक्षामध्ये बसलोय आणि आपला हा पण रस्ता झाला, 1 कोट झाला। कालपासून सुरुवात केलं आहे आपल्या रस्त्याला। दिसणार नाही तुम्हाला, रात्रीचा टाईम आहे। तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता उक्षी स्टेशनला। उक्षी स्टेशनच्या रोडला लागलो आहे आणि रोडची अवस्था बघा काय बेकार खराब आहे, एकदम खड्ड्यामध्ये खड्डे आहेत। थोडं या साईडला प्रशासनानं जरा लक्ष द्या जरा, खूप हालत होते लोकांची। किती गाड्या पण खूप येतात इकडे। आता रहदारी चालू झाले, लोक आता मुंबईला निघाले कोकणातले आणि जाताना अशी अवस्था आहे। येता इलेक्शनच्या टायमिंगला जरा लक्ष द्या, जवळच्या सर्व गावातल्या लोकांनी जरा जोर करा। हे बघा मला बोलताना पण हलतोय पूर्ण। स्टेशनला आहे ना पोचलं आणि गर्दी दिसते बऱ्यापैकी। वैभव निघाला आहे लगेचच, दुसरं भाडं आहे त्याला। आणि तुम्ही समोर बघताय स्टेशनला आहे ना खूप गर्दी आहे आणि लाईन पण लागले। आज लवकर ओपन झालं आहे तिकीट काउंटर, नाहीतर 6च्या नंतर ओपन होतं, कारण गर्दी वाढतच चाललं आहे। चला आता तिकीट काढून घेऊया फटाफट। उक्षी स्टेशनला आम्ही आता तिकीट काढतो आहे आणि पाठीमागे बघताय खूप लाईन आहे हे बघा। गर्दी पण भरपूर आहे कारण शिमगोत्सव आणि पालखीसाठी आलेले आहे ना सागरमध्ये, परतीच्या प्रवासाला निघाले। गर्दी आहे ना आता वाढत चाललं आहे उक्षी स्टेशनला। प्लॅटफॉर्मला उभी राहिले लोक सर्व। आपली गाडीची पण अनाऊन्समेंट झालं आहे, थोड्या वेळाने गाडी येणार आहे। आणि आपल्या गावचे पण इकडे आहे ना पहिल्यांदा झालं, इकडे नथुराम आहे, अण्णा सकाळी आलात ना, किती वाजता लवकर। गर्दी भरपूर आहे ना, भेटेल आपल्याला बसायला सीट बाय सीट। आणि इकडे सुहास बाईची प्रिन्सेस कुठे झाले? हां नाव काय तुझं? हां ओके। किती वर्षाची झाली आता? 3-3.5 ओके। तर सुहासची पण फॅमिली आहे, त्या साईडला वहिनी पण आहेत निघालेत, स्वरूपा पण आहे इकडे। ट्रेन आता येते, हे कुठची तरी आले वाटतं। चला मी पुढे आहे रे, बघा जागा भेटले तसं तर फोन करू, कॉन्टॅक्ट करू। हां रत्नागिरी दिवा पॅसेंजर उक्षी स्टेशन प्लॅटफॉर्मला लागते आता। यावेळी आहे ना आले बऱ्यापैकी टायमिंगवरती आले,
नाहीतर खूप लेट होतो येताना. रत्नागिरी दिवा पॅसेंजर. आता आमचे लगबग चालू झालं आहे बोचके उचलायला. हा बघा बोचका उचलतोय. हे गावचा चाकरमनी. उक्षी स्टेशनवरून आहे ना आपल्या आता ट्रेन सुटले. उक्षी स्टेशनला करतोय बाय बाय. चला. आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. रत्नागिरी स्टेशनवरून आलेली बघा. आम्ही जागा शोधतोय अजून. बघूया भेटते काय. सकाळचं बघा मस्त असं प्रसन्न वातावरण आहे बाहेर. आता थोडं उजाडतंय आपल्या. तर मंडळी बघताय इकडे काका भेटले. रत्नागिरी स्टेशनवर चढलात ना. आणि या साईडला आहे ना मामा आहेत शिल्पाचे नितंबर काका. आम्ही शोधत होतो इकडे सीट. त्यावेळी भेटले आम्हाला. झोपलेले होते इकडे. तर हे पण आपल्याबरोबर प्रवास करणार आहे पनवेलपर्यंत. दिव्यापर्यंत जाणार ना तुम्ही. दिव्यापर्यंत. तर मामाने आहे ना दिव्यापर्यंत आहे. तुम्ही काय पनवेलवरून पुढे बसही पकडणार आहे. आता संगमेश्वर स्टेशन येतं आहे. पटापट आता जागा घेऊया कारण गर्दी भरपूर आहे. संगमेश्वर रोड स्टेशनला पोचलो आहे. फुल गर्दी. मजबूत गर्दी होणार आहे. चला मी आतमध्ये चाललो आता. संगमेश्वर रोडला बघा खूप गर्दी झाली आहे. आणि पटापट शीट पकडायला सुरुवात केलं आहे कारण सीझन आहे शिमग्याचा. तर मंडळी आता आहे ना संगमेश्वर रोडला पोचले गाडी. आणि सर्व पाठीमागे बघताय सासरवाडीतले सर्व आहे ना मंडळी आहेत. खालगावचे सर्व आहे बघा संपूर्ण. चला मुंबईला चाललो आहे आम्ही आता. रत्नागिरी दिवा पॅसेंजरनी अनुभव मजबूत येणार आहे आपल्या पॅसेंजरचा. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करत राहा. आता पुढे आहे ना गर्दी होणार आहे चिपळूणला. संगमेश्वरलाच खूप गर्दी झाली आहे कारण सीझन आहे आता मुंबईला जाण्यासाठी. बघा मस्त असं सूर्यदेवांचं दर्शन झालं आपल्याला. सकाळचं मस्त असं गावाकडचं प्रसन्न वातावरण. व्ह्यू बघा छान आहे अप्रतिम. आणि खालून आपल्या ब्रिज खालून नदी वाहते. वाव छान. कडवईला गाडी आले आणि 6:37 झालेत. गाडी आहे बऱ्यापैकी टायमिंगवरती. आणि हा प्लॅटफॉर्म आहे ना ह्या स्टेशनचा एकदम खाली आहे. त्यामुळे पॅसेंजरला आहे ना वयोवृद्ध माणसांना चढताना थोडा प्रॉब्लेम होतो. तर हा झाला ना प्लॅटफॉर्म तर बरं होईल. आता आलं आहे सावर्डे. बापरे इथे पण गर्दी आहे सावर्डे स्टेशनला. खूप गर्दी आहे. हा या कोकण रेल्वेचा एक प्रवास आहे ना प्रसन्न वातावरणामध्ये असा प्रवास अनुभवायचा असेल ना तर नक्की एकदा पॅसेंजरनी तुम्ही अनुभवा. खूप मस्त वातावरण असतं. भारी फ्रेश वाटतं जरा. आणि आजूबाजूला अशी घरं पण जवळ आहे. बघा सकाळची आहे ना मस्त अशी कॉफी. तुम्हाला किती का कशी आहे कॉफी? छान आहे. हां काकांकडची कॉफी. हां चिपळूण नाही. पुढे जरा टेस्ट बदलत जाईल. पुढे टेस्ट बदलत जाईल. हां काका कुठचं गाव कुठचं तुमचं? चिपळूणमधले ना. हे बघा चिपळूणची कॉफी मस्त ट्राय करतो. या मंडळी सकाळची कॉफी प्यायला. ट्रेनमधली कॉफी. वाव छान अप्रतिम टेस्ट आहे. जबरदस्त. धन्यवाद. घरची टेस्ट आली. आता आपले
ट्रेन पोहोचलं आहे चिपळूण स्टेशनला. प्रत्येक स्टेशनवरती अशी गर्दी तुम्हाला दिसणार आता, कारण रिटर्नला निघाले चाकरमणी मुंबईच्या दिशेने. बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे चिपळूण. बाप रे, खूप गर्दी आहे. काका काय बोलताय? चिपळूणचा वडापाव. चिपळूणचा वडापाव बोल गरम गरम असतो बोलताय, पण काय आपण नाही खात वडापाव, नाही खात. ओके. ट्रेन आपल्या आता पोचलंय चिपळूण स्टेशनला आणि मस्त असं वातावरण आहे बाहेर. बघा आल्हादायक वातावरण आहे, मस्त असे आहे ना. ट्रेनमध्ये मजा येते सकाळचा प्रवास करायला. थोडी ट्रेन थांबले आता चिपळूण स्टेशनला, बहुतेक क्रॉसिंग असणार आहे. तर नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये असा एक वेगळ्या पद्धतीचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करत राहा. हे बघा गप्पन खातात आहे, इकडे नाश्ता करतात आहे, आम्हाला विचारत पण नाही. चिपळूणचा वडापाव. काय ते टेस्ट कशी आहे? छान ना, गावची टेस्ट. आपली मुंबईची टेस्ट नंतरच चेंज होणार थोड्या वेळाने. गावची टेस्ट वेगळी असते. आता आलं आहे रोहा स्टेशन. 11 वाजलेत आणि ट्रेन पण लेट आहे थोडी. बघा आतमध्ये गर्दी दाखवतो तुम्हाला, खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये. तर मंडळी, आईने आहे ना डबा दिला आहे ट्रेनमध्ये खायला. काजूची भाजी आहे आणि तांदळाची भाकरी. सकाळी ना लवकर उठून आलो त्यामुळे भूक लागली. विरारला येणार आम्ही कधी कोंबडी खायला यायचे. कोंबडी वडे बनव, कोंबडी वडी. या ना, वार वगैरे पण येतो मदतीला. या बाकी पण अगोदर सांगा, एक 2-3 दिवस अगोदर, म्हणजे एकदम मस्त प्लॅन करायला. 2-3 दिवस अगोदरच सांगेन बाबा आम्ही येतोय करून. कुठे आवाज कुठे आहे? काय करतोय? कोणाचं सांभाळतोय? रेडीमेड के. ओके चला, पनवेल आलं. पनवेल मंडळी आता आहे ना पनवेल स्टेशनला उतरतोय. आता आपलं जस्ट पनवेल स्टेशन येणार आहे आणि पाठीमागे बघताय पनवेल स्टेशनला पण उतरणारी खूप गर्दी आहे. अर्धी गाडी खाली होईल पनवेलला. पनवेलवरून आपल्याला पोरबंदर एक्सप्रेस पकडायची आहे विरारला जाण्यासाठी. थोड्या वेळाने इथे पाठवून ती पण ट्रेन. एक 20-25 मिनटाचा गॅप आहे, त्यामुळे मी पटापट उतरणार आणि ती गाडी पकडणार आहे. मला ही गाडी परवडणार नाही, कारण परत आहे ना दिव्यावरून व्हाया मला मेमो पकडावी लागेल, वसईला जाणार आहे आणि तिथून परत विरारला पकडावी लागेल. त्यामुळे मी आता पनवेलला उतरतो आहे. पनवेल स्टेशन आलेलं आहे. पनवेल चला, देव माणसे ना, भेटू परत लवकरच. ठीक आहे, सावकाश जावा. रत्नागिरी दिवा पॅसेंजर अर्धी गाडी खाली झाली आहे आणि आता त्या साईडला आपल्याला जायचं आहे ट्रेन पकडण्यासाठी. हे गर्दी कमी झाली पाहिजे लवकर. हां, तर मंडळी आता पनवेल स्टेशनला उतरलो आहे आणि आता इथून आपल्याला वसईला जाण्यासाठी ट्रेन पकडायची आहे. एक 20-25 मिनटामध्ये ती ट्रेन येणार आहे लगेचच. तर आता पटापट ती ट्रेन पकडण्यासाठी मी चाललो आहे. ह्या पिशवीने आहे ना मला खूप हैराण केलं, ग्रीन पिशवीने. एवढी वजनदार आहे ना, भयानक आहे. आईन काय भरून दिलं काय समजत नाही, एवढं खूप हैराण झालो.
ट्रेन आपले आलेले आहे आता प्लॅटफॉर्म नंबर 5ला पनवेलच्या. पोरबंदर कोचिवेली सुपरफास्ट एक्सप्रेस. तर मंडळी ही पण गाडी पकडायला माझी खूप हालत झाली, कारण मला वाटलं की पुढे जनरल डबे असतील, त्यामुळे मी पुढे आलो. कारण वसईला उतरल्यानंतर मला पुढे बरं पडतं. तर वेगळंच झालं, पुढे डबेच नाही जनरल, त्यामुळे धावत धावत त्यांना यावं लागलं पाठीमागे आणि ट्रेन पकडायला लागली. तर आता सुटले, थोड्या वेळाने पोहोचेन वसईला. त्यानंतर मग इथून लोकल पकडायचं आहे विरारला जाण्यासाठी. मंडळी वसईचं मिठागर दिसायला लागलं आहे, बघताय तुम्ही बाहेर. आणि आपलं आता वसई स्टेशन जवळजवळ येत आहे. 3:05ला बरोबर गाडी पोचलं आहे. आता इथून विरारला जाण्यासाठी लोकल पकडायची आहे. फायनली मंडळी आपल्या विरार स्टेशनला उतरलो आहे. तुम्ही बघताय समोर सानूची मम्मी पण आले, स्कूलमधून आले. तिला मी फोन केलेला की हे खूप वजन आहे, माझ्याकडे सामान आहे ना, पाठी इकडे होता ना डबा. तर आता आम्ही निघतोय घरी जायला, खूप हालत झाले. ओके चला जाऊया, निघूया चला. तर मंडळी जस्ट घरी आलो आहे मी. पाणी वगैरे प्यायलो पहिला आल्यानंतर, कारण बाहेर खूप गरमी आहे. आणि सानूची मम्मी पण आली होती विरार स्टेशनला, कारण मी तिला बोलवलं होतं खास, कारण वजन खूप होतं, त्यामुळे खूप हेवी होतं वजन. तांदूळ गावचे आपले गावठी. त्यांना बोललेले जास्त आणू नका, कारण नंतर आपल्याला जायचंच आहे पुन्हा 8-10 दिवसांनी गावाला सामूची एक्झाम झाल्यानंतर. पण तरी पण एवढे उन्हातून एवढं वजन घेऊन आले, हालत झाली माझी खूप बेकार. चेहऱ्यावरतीच दिसतंय तुम्हाला, म्हणजे मी थकलोय पूर्ण. तर आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण मी आता फ्रेश वगैरे होतो व्यवस्थित. आणि तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.